आपल्या महाराष्ट्रातून शक्तिपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असा जातोय 805 किलोमीटर आणि त्यासाठी 27,000 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्यायचा विचार त्यांचा दिसतोय। खर्चही त्याच्यावर 86,000-87,000 कोटी एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे। आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आहे की या महामार्गाची आवश्यकता काय। नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही। कारण एवढी जमीन जी जाणार ती आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात, तो आपण खर्च करून टाकणार। शेतकऱ्यांकडे पैसा या तऱ्हेने आला तो लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे, बेकार ते होत नाहीत। याच्यामध्ये बेकारीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणखीन अनेक पुढं मागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे। ते अनेक जमिनी आणि त्याच्यामध्ये जातील, इंडस्ट्रीयल कामांमध्ये जातील। इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत, त्यामध्येच इंडस्ट्री अजून चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे। म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की 18 जूनला एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा, ज्याचं नाव शक्तिपीठ आहे। त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ता निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे। तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामार्गाला विरोध करायचा आणि तो 18 तारखेला आपल्याला दिसून येईल। तर आता निवडणुकीनंतर सत्ताधारी म्हणजे राज्यातले सत्ताधारी देखील आता या महामार्गाला विरोध करायला लागले, म्हणजे निकाल आल्यानंतर त्यांना उत्पत्ती झाली असं म्हणायचं का? कारण हे फक्त आता जे आहेत ते त्यांचं ढोंग आहे सुरू की काय? आता शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर आपण 5 महिन्यापासून पाहतोय की त्यांचा विरोध आहेच आहे आणि हा विरोध बघून निश्चितच महाविकास आघाडीने ठरवलं की शेतकऱ्यांची बाजू घ्यायची, शेतकऱ्यांचं हित पाहायचं आणि त्यांनी म्हणून निवडणुकीमध्ये या शक्ती महामार्गाच्या विरोधात त्यांनी बोललेच सुद्धा। पण त्याच दरम्यान माहीत नाही त्यांचा महाविकास युतीचा काय विचार होता, पण त्यांनी निवडणुकीच्या कार्यात तरी याच्याबद्दल काही उल्लेख केला नाही, उलट त्याला त्याचं समर्थन केलं। आणि आत्ता सगळं बघून, सगळं चित्र बघून त्यांचे विचार कदाचित बदलले असले तर चांगलं आहे। आत्ताच सहभागी झालो आहे आणि 2-4 महिन्यापासून आपण पाहिलं असेल त्याआधी सहभागी आहेच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।